श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण अनेक लोकांशी बोलतो, सुख दुःख शेअर करतो आणि मनातील भावना मोकळ्या करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, चाकणे नीती असो किंवा आजचं मानसशास्त्र, दोन्ही हे सांगतात की आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीलाही सांगता कामा नयेत. अति बोलणं किंवा गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणं कधी कधी आपल्याच पायावर धोंडा पाडण्यासारखं असतं. अनेकदा आपल्याला सवय असते की काहीतरी नवीन सुरू करण्यापूर्वीच आपण त्याचा खूप गाजावाजा करतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्य काळातील प्लॅन्स इतरांना सांगता तेव्हा त्या कामाची तीव्रता कमी होते. लोकांचे नकारात्मक सल्ले तुमच्या उत्साहावर विरजण घालू शकतात. म्हणून जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुमचं मिशन गुपितच ठेवा. त्याचप्रमाणे तुमची आर्थिक स्थिती, म्हणजे तुम्ही किती कमवता किंवा तुमच्याकडे किती संपत्ती आहे, हे सर्वांना सांगण्याची गरज नाही. कारण तुमच्याकडे जास्त पैसा असेल तर लोक मस्करी करतील आणि कमी असेल तर लोक तुमचा आदर करणं सोडून देतील. माणसाच्या आयुष्यात घरच्या समस्या असणं स्वाभाविक आहे, पण आपल्या घरातील भांडण किंवा मतभेद कधीही उंबरट्या बाहेर नेऊ नका. बाहेरची माणसं तुमचं सात्वन केल्यासारखं दाखवतील, पण पाठीमागे त्याची थट्टा जोडवतील. घरातील प्रश्न हे घरातच सुटले पाहिजेत. अगदी तसंच, जर तुम्ही कोणाला मदत करत असाल किंवा दानधर्म करत असाल तर त्याचा गाजावाजा करू नका. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू नये, तरच त्या कर्माला अर्थ उरतो. अन्यथा तो फक्त एक दिखावा ठरतो. आयुष्यात वावरताना आपली कमजोरी कधी जगासमोर मांडू नका. लोक तुमच्या याच कमकुवत दिव्याचा वापर तुम्हाला खाली खेचण्यासाठी करू शकतात. तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि तुमच्या जोडीदारासोबतचे संबंधही सुद्धा तुमच्या दोघांच्या मध्येच असायला हवेत. तिसऱ्या व्यक्तीला तिथे स्थान दिल्यास नात्यातली ओढ संपते. कधी काळी तुमचा अपमान झाला असेल तर तो लोकांसमोर सांगत बसण्यापेक्षा तो अपमान मनात एक जिद्द म्हणून ठेवा आणि स्वतःला यशस्वी करून दाखवा. मित्रांनो, या गोष्टी गुप्त ठेवणं म्हणजे स्वतःला जगापासून तोडणं नव्हे, तर स्वतःचं संरक्षण करणं आहे. आपण अनेकदा भावनेच्या भरात वाहून जातो आणि अशा काही गोष्टी सांगून बसतो ज्याचा वापर नंतर लोक आपल्या विरुद्ध शस्त्र म्हणून करतात. लक्षात ठेवा, तुमचं ज्ञान आणि तुमचे अनुभव हे तुमचे स्वतःचे आहेत. ते कोणासमोर मांडायचे आणि किती प्रमाणात सांगायचे याचं भान असणं हेच खरं शहाणपण आहे. अनेकदा आपण आपल्या भविष्यातील मोठ्या संधीबद्दल लोकांकडे बोलतो, पण संधी मिळण्याआधीच तिची चर्चा केल्याने त्या संधीला नजर लागू शकते किंवा स्पर्धक सावध होऊ शकतात. शांतपणे काम करणं आणि आपल्या कृतीतून उत्तर देणं हीच यशस्वी माणसाची ओळख आहे. तसेच आयुष्यात आपण घेतलेले काही कडू निर्णय किंवा भूतकाळातील चुका ज्या आपण आता सुधारल्या आहेत त्या पुन्हा उकरून काढू नका. लोक तुम्हाला तुमच्या वर्तमान काळावरून नाही तर तुम्ही सांगितलेल्या भूतकाळावरून जज करू लागतात. स्वतःची एक प्रतिमा तयार करण्यासाठी तुमचं मौन हे तुमच्या शब्दापेक्षा जास्त प्रभावी ठरतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनातील भीती. प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती असते, पण ती भीती जर तुम्ही जगाला सांगितली तर लोक तुम्हाला घाबरण्यासाठी त्याच गोष्टीचा वापर करतील. भीतीवर विजय मिळवण्यासाठी ती मनात साठवा आणि त्यावर एकट्याने किंवा विश्वासू मार्गदर्शकाच्या मदतीने काम करा. तुमची प्रगती एका बंद खोलीत केलेल्या मेहनतीचं फळ असायला हवी. जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व एखाद्या शांत समुद्रासारखं असावं. वरवर शांतपणातून अथंग आणि शक्तिशाली. लक्षात ठेवा, जग या आरशासारखं असतं. तुम्ही जितकं जास्त स्वतःबद्दल उघड कराल तितकंच तुम्ही इतरांसाठी सोपे आणि प्रेडिक्टेबल व्हाल. जर तुम्हाला आयुष्यात एक वेगळी उंची गाठायची असेल तर स्वतःची काही रहस्य स्वतःपाशीच जपा. तुमचं यश जेव्हा जगासमोर येईल तेव्हा लोकांना आश्चर्य वाटलं पाहिजे. हेच तुमच्या महत्वाचं खरं यश असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम राखा आणि आपल्या ध्येयाकडे शांतपणे वाटचाल करत राहा. मित्रांनो, शहाणपणाचा हा प्रवास इथे संपत नाही. आपण अनेकदा आपल्या चांगल्या स्वभावामुळे लोकांच्या गळी पडतो आणि आपल्या मनातील अशा काही इच्छा बोलून दाखवतो ज्या अजून पूर्ण व्हायच्या आहेत. लक्षात ठेवा, तुमची स्वप्न ही तुमची वैयक्तिक संपत्ती आहे. जोपर्यंत ती सत्यात उतरत नाही तोपर्यंत ती जगाच्या नजरेपासून वाचवून ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण प्रत्येक जण तुमच्या यशावर आनंदी होईलच असं नाही. काही लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी फक्त संधीची वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचे क्षण किंवा तुम्ही मिळवलेले छोटे छोटे विजय सुद्धा प्रत्येक वेळी सोशल मीडियावर किंवा चार चौघात सांगायची काही करू नका. आनंदाचं प्रदर्शन केल्याने त्याला नजर लागते असं जुने लोक म्हणायचे. त्यामागे एक मानसशास्त्रीय सत्य आहे. तुमचा अति आनंद कोणाच्या तरी दुःखाचं कारण ठरू शकतो किंवा मस्करी निर्माण करू शकतो. स्वतःच्या आनंदाचा उपयोग शांतपणे घ्यायला शिका. तसेच तुमच्याकडे असलेल्या खास कौशल्याची किंवा तुमच्या बुद्धिमत्तेची बढाई मारणं टाळा. तुमचं कर्तृत्व इतकं मोठं ठेवा की लोकांनी तुमचं कौतुक करावं.
तुम्हाला स्वतःची स्तुती करण्याची वेळ येऊ नये. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांबद्दल तुमचं मत. कोणाबद्दलही वाईट बोलणं किंवा कोणाची गुपित दुसऱ्याला सांगणं हे तुमच्या हलक्या स्वभावाचं लक्षण मानलं जातं. जर तुम्ही आज दुसऱ्याची निंदा कोणाजवळ केली तर उद्या लोक तुमच्याबद्दलही असंच संशय घेतील की तुम्ही याचं गुपितही सुरक्षित ठेवणार नाही. विश्वास गमावण्यासाठी अनेक वर्ष लागतात, पण तो गमावण्यासाठी फक्त एक चुकीचा शब्द पुरेसा असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चांगलं करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नव्हे, तर ती एक शक्ती आहे. समुद्राच्या वरच्या लाटा कितीही मोठे असल्या तरी त्याचा तळ हा नेहमी शांत असतो आणि म्हणूनच तो अथांग असतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात हीच खोली निर्माण करा. तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखणं जेव्हा जगाला कठीण होतं तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनू शकता. स्वतःला घडवण्यासाठी लागणारा वेळ आणि ऊर्जा स्वतःमध्येच गुंतवा. यश आणि शांतता याचा मार्ग हा आत्मसंयमातून जातो. मित्रांनो, शहाणपणाची शिदोरी बांधताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमची प्रायव्हसी ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपल्याला प्रत्येक गोष्ट जगाला दाखवण्याची ओढ लागलेली असते, पण खरी ताकद ही पडद्यामागे राहून गेलेल्या मेहनतीत असते. कधीही कोणालाही हे सांगू नका की तुम्ही सध्या कोणत्या संकटातून जात आहात. जेव्हा तुम्ही तुमचं दुःख सर्वांना सांगता तेव्हा लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचं नाटक तर करतील, पण मनातून त्यांना तुमची स्थिती बघून स्वतःच्या सुरक्षिततेचा आनंद मिळत असतो. तुमची लढाई ही तुमची स्वतःची आहे, ती शांतपणे लढा आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा जगाला फक्त तुमचा विजय दिसू द्या. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे पस्तावे किंवा चुका कोणासमोरही मांडू नका. आपण माणूस आहोत, चुका आपल्याकडून होतातच, पण त्या चुकाची चर्चा केलेले लोक तुम्हाला त्याच चष्म्यातून बघू लागतात. तुमच्या चुकांमधून तुम्ही काय शिकलात हे महत्वाचं आहे, त्या चुकांची कथा सांगणं नाही. तुमचं चरित्र हे तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून असावं, तुमच्या भूतकाळातील चुकांवर नाही. लोकांनी तुम्हाला तुमच्या प्रगतीवर ओळखावं, तुमच्या पडझडणीवरून नाही. आणखीन एक गुपित जे तुम्ही जपलं पाहिजे ते म्हणजे तुमचं पुढचं पाऊल. बुद्धिबळाच्या खेळात तोच खेळाडू जिंकतो ज्याची चाल समोरच्याला ओळखता येत नाही. आयुष्यही असंच आहे. तुम्ही उद्या काय करणार आहात, कोणता मोठा निर्णय घेणार आहात किंवा कोणती गुंतवणूक करणार आहात हे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही काडीचाही सुगावा लागू देऊ नका. जगाला फक्त निकाल दिसू द्या, प्रक्रियेची चर्चा नको. यामुळे तुमच्या कामात कोणी मिठाचा खडा टाकू शकणार नाही. लक्षात ठेवा, एक शहाणा माणूस तोच असतो जो स्वतःच्या शब्दावर ताबा मिळवतो. जितकं कमी बोलाल तितकी तुमच्या शब्दाची किंमत वाढेल. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा तुमच्याकडून नकळत अशा गोष्टी बाहेर पडतात ज्या तुमच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतात. मौन हे केवळ शांत बसणं नाही, तर ती एक रणनीती आहे. स्वतःला इतकं रहस्यमय बनवा की लोकांनी तुम्हाला वाचण्याचा प्रयत्न करावा, पण त्यांना तुमची खोली मोजता येऊ नये. तुमचं आयुष्य एक सुंदर पुस्तक आहे, त्याचे सर्व धडे सर्वांना वाचू देऊ नका. काही पान फक्त स्वतःसाठी आणि देवासाठी राखून ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचा आदर करायला शिकता आणि स्वतःची गुपित जपायला शिकता तेव्हा जग तुमचा आदर करतं. स्वतःवर काम करत राहा, स्वतःला घडवत राहा आणि या प्रवासात आपल्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नका. मित्रांनो, या प्रवासाच्या शेवटी एक सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्या, ती म्हणजे तुमची आंतरिक शांती. कधीही कोणाला हे सांगू नका की तुम्ही तुमच्या मनाशी काय संवाद साधता किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा मनातून त्रास होतोय, कारण जेव्हा तुम्ही तुमची मानसिक अस्वस्थता जगासमोर मांडता तेव्हा लोक तुम्हाला कमकुवत समजू लागतात. जग हे फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतं. त्यामुळे तुमचं तेज कायम ठेवण्यासाठी तुमचे अंतर्गत संघर्ष तुमच्या आतच जिरवायला शिका. तुमची सहनशक्ती ही तुमची सर्वात मोठी ढाल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असलेल्या खास आयडियाज किंवा कल्पक विचार. आजच जग हे स्पर्धात्मक आहे. एखादी उत्तम संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी जर ती कोणा चुकीच्या कानावर पडली तर तुमच्या कष्टाचं फळ दुसरं कोणीतरी हिरावून घेऊ शकतं. कल्पनेला कृतीची जोड मिळण्यापर्यंत ती तुमच्या डोक्यात आणि डायरीत बंदिस्त असू द्या. तुमची कृती इतकी अचाट असावी की जेव्हा तुमचं काम जगासमोर येईल तेव्हा लोकांनी तुम्हाला विचारायला हवं की हे तू केलंच कसं. तुमच्या यशाचं गुपित हे तुमच्या संयमात दडलेलं असतं. अनेकदा आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव असते, पण त्या मर्यादा सुद्धा समोर स्पष्ट करू नका. जर तुम्ही आधीच सांगितलं की मला हे जमणार नाही किंवा ही माझी सीमा आहे तर लोक तुम्हाला त्या चौकटीत अडकून ठेवतील. स्वतःला कधीही मर्यादित करू नका आणि जगालाही तुमच्या मर्यादा ठरवू देऊ नका. तुम्ही काय करू शकता हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या कष्टांना माहिती असावं. शांत राहून स्वतःच्या सक्षमता वाढवत राहणं हेच एक महान व्यक्तीचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, एक यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी गूढ असणं गरजेचं आहे. त्या पुस्तकाची सर्व पान पहिल्याच दिवशी उघडी होतात,
ते पुस्तक वाचण्यात कोणालाही रस उरत नाही. आपल्या आयुष्यात थोडं रहस्य कायम ठेवा. यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक आदरयुक्त दरारा निर्माण होईल. तुमचे शब्द मोजके असू द्या, पण तुमचे विचार अथांग असू द्या. तुमचं मौन हे तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवेल आणि तुमचे निर्णय तुमचं नशीब घडवतील. हा व्हिडिओ म्हणजे केवळ काही शब्दाचा संग्रह नाही, तर हे जगण्याचं एक शास्त्र आहे. या 8 गोष्टी आणि आज आपण चर्चा केलेले हे सर्व मुद्दे जर तुम्ही तुमच्या आचरणात आणले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका आणि कोणासमोरही स्वतःचं प्रदर्शन मांडू नका. तुमचं आयुष्य ही तुमची स्वतःची प्रयोगशाळा आहे. तिथे शांतपणे प्रयोग करा आणि यशाचा नवा इतिहास लिहा. जर हा सलग प्रवाह तुम्हाला आवडला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. स्वतःला ओळखा, स्वतःला जपा आणि सदैव प्रगती पथावर राहा. धन्यवाद.